महाराष्ट्रातून येणारा एकही व्यक्ती उपाशी झोपला न पाहिजे, असं मनोज जरांगे पाटलांनी गावकऱ्यांना आणि गोदा पट्ट्यातल्या 123 गावांना सांगितलं। आणि यात 123 गावांनी येणाऱ्या महाराष्ट्रातील संबंध मराठा बांधवांची जेवणाची व्यवस्था केली। आणि आपण पाहू शकता जेवणासाठी व्यवस्था आहे आणि ज्याला जे हवं आहे ते जेवण दिलं जातं आहे। कसं आहे जेवण? भारी आहे। कसं आहे जेवण? जेवण चांगले, लांबून आलो आम्ही दादा करता। कसं आहे जेवण? छान आहे, छान आहे जेवण। कुठून आलाय? बेडवून। काय नाव आहे तुझं? तुझं कसं आहे जेवण? कसं आहे जेवण? संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या सकल मराठा समाजाची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी गोदा पट्ट्यातल्या 123 गावाच्या माध्यमातून आणि ज्या ज्या व्यक्तींना महाराष्ट्रातील असं वाटतंय की आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या महाराष्ट्रातील येणाऱ्या मराठा बांधवांना जेवणाची व्यवस्था करायची, त्यांच्याकडून असं हे अन्नदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आणि हे लाईव्ह फुटेज आपण पाहतोय ते म्हणजे उदय भिसे पाटील या इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूब पेजवरती आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आहे। काय